तर काय हसू की रडू नेमकं झालंय काय? चाललंय काय? ट्रेनला चाललेत 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी. 2 मुलं असे ट्रेनला चाललेत. इतके ट्रेनला चाललेत, की खतरनाक हाय लेव्हलचं. नुसतं तुम्ही Instagram ओपन केलं, की टर, 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 टर. जो व्हिडिओ लोटाल, जो व्हिडिओ ढकलाल, त्या व्हिडिओवर ते दोघं दिसतात. एका मुलीचा फोटो आहे, एका मुलाचा फोटो आहे. जो मी माझ्या थंबनेलमध्ये पण टाकलाय. त्याच्यावर तुम्ही बघून इथं आलात का नेमकं ट्रेनला चाललंय काय? नेमकं ते कोण असेल बरं? ती एक जी-एफ गर्लफ्रेंड असेल का? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल का? का नवरा-बायको असतील? मला कधी-कधी प्रश्न पडलाय, की मग त्यांनी समजा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, तर मग त्यांनी प्रेम करून चुकीचं केलंय का? मग प्रेम करणं चुकीचं नाही, तर मग त्यांनी ते प्रेमामध्ये संबंध तर होतात ना, मग ते संबंध केले ते चुकीचे आहेत का? तर नाही. चुकीची कोणतीही गोष्ट नाही. प्रेम करणं चुकीचं नाही. ते संबंध बनवणं चुकीचं नाही. कारण आज ते प्रेमामध्ये संबंध हे प्रत्येक जीव बनवत असतो. आज तुम्ही कुत्र्याला बघा, तुम्ही मांजराला बघा, तुम्ही गाईला बघा, तुम्ही बैलाला बघा. मी म्हणत नाही कोणताही जीव असो, XYZ कोणताही जीव असो. तुम्ही माशीला जरी धरलं ना, जे आपल्यासमोर अशी भुंग भुंग करत असते, ती माशीसुद्धा अशा गोष्टी करतात. ते प्रेमाचे संबंध आहे. त्याने एका नवीन जीवाला एक नवीन जीव बनण्यासाठी असतं. पण तुम्ही त्याला आपली प्रायव्हेट गोष्ट आहे तर प्रायव्हेट ठेवण्याची गरज आहे. तुम्ही त्याला पब्लिक करता तर तो ट्रेंडला जाईल. तुम्ही त्याला रेकॉर्ड केलं, आता तो सीझन 1 आलाय, नंतर सीझन 2 येईल. आलाय सीझन 2 पण आलाय, सीझन 3 राहिलाय. 19 मिनिट 34 सेकंद. नंतर 55 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे. का बनवण्याची गरज आहे? का रेकॉर्ड करण्याची गरज आहे? त्या व्हिडिओमुळं त्या मुलीचा जीव गेलाय. मग आपला विषय प्रेमाबद्दल आहे, आपलं चॅनल प्रेमाबद्दल आहे. मग प्रेमामध्ये मी तुम्हाला त्या प्रेमचा विषय काढण्याची एकच मुद्दा आहे, की प्रेम सगळे लोक करतात. प्रेमामध्ये चुका सगळे लोक करतात. पण अश्लील भाषेत, अश्लील व्हिडिओमध्ये अशा चुका करू नका, जेणेकरून तुमच्यावरही मरण्याची पाळी येईल. कारण आपलं काम काय आहे? आपण प्रेम करतोय. आपलं चॅनल हे प्रेमाबद्दल आहे. मी आजपर्यंत अनेक घटना पाहिल्या. मुलाने मुलीला सोडलं, मुलाने मुलीला सोडलं, मुलीने मुलालाही सोडलं, नवऱ्याने बायकोला सोडलं, बायकोने एखाद्या व्यक्तीसाठी नवऱ्यालाही सोडलं. पण असे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एखाद्या मुलीचा जीव जात असेल तर प्रेम करणं फार चुकीचं आहे. मला तर नको वाटते. प्रेम करणं चुकीचं नाही, हेही म्हणता येत नाही. कारण प्रेम करणं चुकीचं नाही, प्रेमामध्ये होणारे संबंध चुकीचे नाही. पण ते संबंध झाल्यावर ते रेकॉर्ड करणं फार चुकीचं आहे. हेच मात्र गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. भरपूर म्हणतात मुलाची चूक नाही, मुलीची चूक नाही. अरे मग नेमकं चुकलंय कोण? आपण बघतोय आपलं चुकलं. अरे त्यांनी रेकॉर्ड केलंय ते बघण्यासाठीच केलंय ना. आज मी गोष्ट रेकॉर्ड करतोय, ही तुम्हाला बघण्यासाठीच रेकॉर्ड करतोय ना. तुम्ही मला बघताय कारण मी ते रेकॉर्ड केलंय आणि बनवलंय आणि तुमच्या समोर टाकलंय, तेव्हा तुम्ही बघतायत. आज जर मी माझ्या स्वतःसमोर बोललो असतो, तुम्हाला ते दिसलं नसतं. आज मी माझा शर्ट काढला, तर तुम्हाला माझी बॉडी दिसेलच ना. पण मी आतून शर्ट घातलाय म्हणून तुम्हाला माझी बॉडी दिसत आहे का? नाही. का नाही दिसत आहे? कारण मी ते झाकून ठेवलंय. माझी प्रायव्हेट गोष्ट आहे, मी झाकून ठेवली आहे. मग प्रेम करणं चुकीचं नाही. खूप सारे लोक प्रेमाला असं बोलतायत, की प्रेम करणं चुकीचं आहे, प्रेम करणं चुकीचं आहे. प्रेम करणं चुकीचं नाही, तसे प्रेमामध्ये संबंध बनवणे चुकीचं नाही. चुकीचं आहे आपली प्रायव्हेट गोष्ट रेकॉर्ड करणं, हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच घेऊन येऊयात नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. बाय.